नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 33. ओजस लगबगीने विद्युतजवळ आला. विद्युतने खाली नजरेने त्याला पाहिले. ओठातून शब्द मात्र फुटले नाही आणि ओजस घाबरला. त्याच्यासाठी कुठलेही जीवघेणे आघात घातक ठरणार होते. वीणाला काही झाले तर विद्युत कायमचा अबोल तर होणार नाही ना. त्याला भीती वाटून गेली. गालावर अजूनही वीणाच्या रक्ताळलेल्या हाताचे खुणा होते. शर्टवरही रक्त होते. ओजस एकटक त्याच्या भाईला बघत होता, पण तो तर अगदीच निर्जीव पुतळ्यासारखा बसून होता. आता तर सकाळही झाली होती. तब्बल 4-5 तासानंतर डॉक्टर ओटीमधून बाहेर आले. त्यांना बघताच ओजस उभा झाला, पण विद्युत अजूनही खुर्चीवर बसून होता. पण कान मात्र डॉक्टर काय बोलतात त्यांच्याकडेच होते. ओजसने एक वार विद्युतला बघून डॉक्टरांना विचारले, आता कशी आहे वीणा? ब्लड खूप लॉस झाले. त्यांच्या डोक्यालाही मार लागला. आम्ही आमचे 100% दिले, बाकी देवावर आहे. बोलून डॉक्टर निघून गेले तर विद्युत हातपाय गाडून बसून राहिला. त्याची अवस्था बघून ओजसला वाईट वाटले. भाई, वीणाला काहीही होणार नाही, तो हिंमत हरू नकोस. ओजस त्याला सांत्वन देत बोलला. ती आज या अवस्थेत माझ्यामुळे आहे. विद्युत एवढंच बोलला. त्याच्या बोलण्यात दुःख तर होतेच, पण आणखी काहीतरी होते जे ओजसला कळले नाही. भाई, तू पहिले फ्रेश होऊन घे. बघ जरा स्वतःकडे, कशी अवस्था करून घेतलीस तू, ओजस काळजीने बोलला. विद्युत काही न बोलता बसून राहिला. ओजसनेही जास्त फोर्स केले नाही. तेव्हाच घाईने सम्राट आद्या हॉस्पिटलमध्ये आले. कशी आहे वीणा? आद्याचा काळजीने भरलेला सूर ऐकताच विद्युत घाबरून उभा झाला. मी मुद्दाम नाही केले वीणा, ती माझ्यामुळे. विद्युत ICU कडे हात करून केविलवाणा आद्याकडे बघू लागला. त्याच्या डोळ्यात पाणी जमा झाले तसे त्याने मान खाली घातली. विद्युत, आम्हाला माहीत आहे तू काहीच केले नाहीस. आपली वीणा फायटर, तिला काहीच होणार नाही. त्याची अवस्था बघून सम्राटने त्याला मिठीत घेतले. तसे विद्युत मिठी घट्ट करत रडायलाच लागला. त्याचे मन मोकळे होणे गरजेचे होते. सम्राटने हळूवार त्याच्या पाठीवरून हात फिरवले. त्याचेही मन भरून आले. त्याने आद्याकडे पाहिले तर तिच्या डोळ्यात पाणी होते. सॉरी, भानावर येत विद्युत सम्राटचे दूर झाला. आद्या, आपली वीणा ठीक आहे, कळलं? विनाकारण कोणीही रडायचं नाही. आम्ही आलोच जरा डॉक्टरांशी भेटून. सम्राटने आद्याकडे बघत जरा कडक स्वरात बोलला. कसे बरे तिच्या डोळ्यात पाणी बघू शकणार होता तो? आद्यानेही लगेच डोळे पुसून घेतले. तसे तो डॉक्टरांच्या केबिनमध्ये निघून गेला. सम्राट डॉक्टरांना भेटून येताच आद्या ICU मध्ये वीणाला बघायला गेली. बेडवर निपचित पडलेली वीणा, डोक्यावर भली मोठी पट्टी, तोंडावर ऑक्सिजन मास्क, हाताला सलाईन स्ट्रीप, शेजारी आवाज करणारे मशीन्स. वीणाची अवस्था बघून आद्याच्या डोळ्यात पाणी दाटून आले. स्टूलवर बेड शेजारी बसली. काही वेळ ती शांतच राहिली. तू खूप वाईट आहेस हा वीणा? मला वाटले तू फायटर आहेस. तुझी आदर्श मानतेस ना मला. मग आज काय झाले? एवढ्यातच हार मानलेस तू? तुझा गुन्हेगार तुझ्या पुढ्यात होता आणि तू फाईट करायचे सोडून लगेच माघार घेतलेस. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुझा गुन्हेगार आता आमच्या ताब्यात आहे वीणा. त्याला तर आम्ही सोडणार नाहीच, पण तुला यातून सुखरूप बाहेर यावं लागेल. आमच्यासाठी, तुझ्या विद्युतसाठी. अगं, त्याची अवस्था बघवली जात नाही आहे. आद्या वीणाच्या हातावर हात ठेवून बोलू लागली. तिचे शब्द वीणाच्या कानात घुमू लागले. एकदम तिच्या बुद्धीची तार छेडल्या गेली. नवीन चेतना जागृत होऊन वीणाचे हात आपसूक हलले. आद्या आश्चर्याने तिला बघू लागली. वीणा, सम्राट, सम्राट. आद्याने खुश होत सम्राटला आवाज दिले. तिचा आवाज ऐकून सम्राट लगबगीने आत आला तर विद्युत घाबरून एकाच जागी उभा राहिला. काय झाले बायको? वीणा,
सम्राट घाबरून काही बोलणारच की वीणाने आत्ता बोट हलवले होते. आध्याने खुश होत सांगितले. सम्राटने वीणाला पाहिले तर ती आध्याचा हात पकडण्याचा प्रयत्न करत होती. डोळे अजूनही बंद होते, पण चेहऱ्यावर काहीसे त्रासिक भाव. वहिनी साहेब, वीणाचे तोंडून बाहेर पडलेले पहिले शब्द. मी इथेच आहे वीणा. आध्याने खुश होत तिच्या डोक्यावरून हळूवार हात फिरवले. डॉक्टरांनी तिला चेक केले. आता घाबरण्यासारखे काही नाही, त्या काही वेळात शुद्धीवर येतील. डॉक्टर खुश होत बोलले. डॉक्टरांशी बोलतच आध्या सम्राट ICUच्या बाहेर आले. वीणा सुरक्षित आहे ऐकून विद्युतच्या जीवात जीव आला. भाई, आता तरी फ्रेश होशील ना? ओजस बोलला तसे विद्युत फ्रेश व्हायला निघून गेला. एक जुने बंद पडलेले गोदाम. भास्कर आणि त्याचे सोबती खाली जमिनीवर अस्तव्यस्त पडले होते. हातापायाला बांधलेले गुरु प्रभू त्यांच्या पुढ्यात खुर्च्यावर बसून होते. तेव्हाच बुटांचा आवाज येऊ लागला. पाठोपाठ 2 आकृत्या गोदामच्या आत आल्या. दोघांच्याही नजरेत अंगार फुलले. त्यांना बघताच प्रभू गुरु उभे झाले तर भास्कर भीतीने थरथर कापू लागला. सोड त्यांना. सम्राटचा कठोर आवाज गोदाममध्ये घुमला. प्रभूने लगबगीने भास्कर आणि साथीदारांना मोकळे केले. सम्राटने भास्करच्या पुढ्यात एका गुडघ्यावर बसत त्याचे केस मुठीत पकडले. लई माज आला होय रे तुला. वीणा कोण आहे माहीत नाही होय तुला? या सम्राट मोहिते पाटीलच्या घरची सदस्य आहे ती, आणि तू तिच्या अंगावर हात घालतोस? बोल, कुठे घेऊन जाणार होतास तू तिला? भास्करच्या केसांना हिसका देत सम्राट चिडून बोलला. मला माफ करा दादासाहेब, चूक झाली. मी परत वीणाच्या वाट्याला जाणार नाही. फक्त एकदा माफ करा. मी इथून खूप दूर निघून जाईन. भास्कर हात जोडून गयावया करत बोलला. तुला काय वाटले? आम्हाला तुझ्याविषयी काहीच माहीत नाही? विदेशातही तू मुलींची दलाली करतोस ना? मुलींच्या देहाचा सौदा करून त्यांना नरकात ढकलून तू सुखाने जीवन जगतोस. पण आता तुझ्या सुखाचे दिवस गेले भास्कर. याआधीही तुझ्यामुळेच वीणा दलदलीत फसली आणि आत्ताही तिला त्याच दलदलीत न्यायला आलास. वीणा आमच्या आध्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि तिच्या आनंदासाठी आम्ही काहीही करू शकतो, अगदी काहीही. आज तुझ्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आले, मग तुला कसे सोडणार? सम्राट चिडून बोलला. त्याने भास्करला धक्का दिले. सम्राटच्या सांगण्यावरून प्रभूने एका कॅनमध्ये पेट्रोल आणले होते. सम्राटने कॅनचे झाकण उघडून भास्करकडे तिरस्काराने बघू लागला. मला माफ करा दादासाहेब, चूक झाली. मी परत असे करणार नाही दादासाहेब. भास्कर त्याच्या जीवाची भीक मागू लागला. ओ साहेब, तुम्ही तरी समजवा ना त्यांना. तुमच्या समोर दादासाहेब आम्हाला जिवंत मारण्याचा प्रयत्न करत आहेत. हवं तर आमच्या गुन्ह्यासाठी आम्हाला जेलमध्ये पाठवा. मागे उभ्या असलेल्या रामचरणकडे बघत भास्कर जरा चिडून बोलला, नजर यम बनून उभ्या असलेल्या सम्राटवर स्थिरावलेली. तुझ्यासारख्या नराधमांना जेलमध्ये जागा नाही. तुमच्यासाठी अगदी योग्य शिक्षा शोधली दादाने. आमच्या हातात असते तर भर चौकात तुम्हाला जाळून मारले असते. रामचरण चिडून बोलला. त्यावर सम्राट तिरकस गालात हसला. झाले ओरडून. इथे तुमचा आवाज ऐकायला आमच्याशिवाय तरी कोणीही येणार नाही. पण तू मरणाची भीक मागलेस तरी एवढ्या सहजही मरण देणार नाही. जेव्हा वीणावर अन्याय केलेस तेव्हा तिने कितीतरी दिवस रात्र जागून काढले असतील. आता तुझी बारी. तो मरणाचा त्रास तूही भोगणार. बोलून सम्राटने भास्कर आणि साथीदारांच्या अंगावर त्यांच्या सभोवती पेट्रोल छिडकले. पेट्रोलची दुसरी कॅन अजून शिल्लक होती. भास्कर आणि सोबती रडू लागले. आयुष्याची भीक मागू लागले. प्रभू गुरु यांना काही खायला प्यायला द्यायचे नाही आणि यांना अजिबात झोपूही द्यायचे नाही. यांच्यापैकी एकाने जरी डोळे मिटले तर त्यांना कायमचे झोपवून द्यायचे. सम्राटने लायटर गुरुच्या दिशेने फेकले.
गुरुनेही तत्परतेने ते कॅच केले. तुम्ही निश्चिंत राहा दादासाहेब, यांना आम्ही लवकरच यमसदनी पाठवण्याचा बंदोबस्त करतो, गुरु हसत बोलला. सम्राटने भास्करवर जळजळीत कटाक्ष टाकले आणि झपाझप पावले टाकून गोदामच्या बाहेर निघून गेला. प्रभू, हे माझ्याकडून यांना सहज मरण येऊ द्यायचे नाही. यांना एवढा टॉर्चर करा की यांच्या आवाजाने या गोदामच्या जीर्ण भिंती हादरल्या पाहिजे, आसमंतालाही चीर पडली पाहिजे. रामचरणने पोलिसांच्या जुन्या काळातील बेताचा दंड त्याला दिले, ज्याचा मार खाऊन मोठमोठे गुन्हेगार थरथर कापायचे. अरे वा, आज तर पार्टी होणार. गुरुने लायटर जाळले तर प्रभू दंडा हातावर फिरवू लागला, तर भास्कर आणि साथीदार आवंडा गिळून शांत बसून होते. कार जवळ येताच सम्राटने दरवाजा उघडून पाण्याची बॉटल काढून हात स्वच्छ धुवून घेतले, सॅनिटायझर हाताला लावले, थोडासा अंगावर छिडकावले. तो ड्रायव्हिंग सीटवर बसला तर पॅसेंजर सीटवर बसलेली आध्या गाल फुगवून त्याला बघू लागली. तुला काय झाले? काहीसा गालात हसत सम्राट बोलला. मला तुमच्याशी बोलायचे नाही. आध्याने मानेला झटका देत खिडकीतून बाहेर बघू लागली. हे बघ बायको, आम्ही तुझी नाराजी समजू शकतो, पण भास्कर सारख्या गलिच्छ माणसाला तू स्पर्श करावे अशी आमची मुळीच इच्छा नव्हती, म्हणून आम्ही तुला आत यायला नकार दिले. पण तू काळजी करू नको, भास्करला योग्य तीच शिक्षा मिळेल, सम्राट तिला समजावत बोलला. तेव्हाच रामचरण तिथे आला. एवढा वेळ काय करत होतास तू? सम्राट त्याला रोखून बघू लागला. तसे रामचरण चपापला. तेव्हाच आतून मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला आणि सम्राट काय ते समजून गेला. तुमची हौस फिटली असेल तर बसा आता. नाही मध्ये मान हलवत सम्राट बोलला. रामचरण घाईने मागच्या सीटवर बसला. हे तुम्ही खूप छान केले हा दादा. हा तडपवणारा आवाज ऐकून मनाला काय सुकून मिळाला. मी आत आले असते ना, भास्करला जिवंत सोडले नसते. आथ्या खुश होत मागे वळून रामचरणकडे बघू लागली. नाही तर असतात काही लोक स्वतःचेच खरे करणारे. स्वतः तर काही करायचे नाही आणि दुसऱ्यालाही काही करू द्यायचे नाही, बस स्वतःचे नाव जपत बसायचे. आद्या तोंड वेंगाडत तिरक्या नजरेने सम्राटकडे बघत बोलली. सम्राट तिला रोखून बघू लागला. तुम्ही चुकीचे समजताय हा वहिनी साहेब. दादासाहेबांनी तर अशी. रामचरण बोलत होताच की सम्राटने मान हलवून बोलण्यास नकार दिला. तुम्ही गप्प का झाले? बोला ना, आध्या बोलली. काही नाही, 2 दिवसांनी कळेल काय झाले ते, रामचरण हसून बोलला. आद्या कुतूहलाने जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्याने काही सांगितले नाही. दोघांकडे दुर्लक्ष करत सम्राटने कार हॉस्पिटलच्या दिशेने घेतली. 2 दिवस होऊनही विनाशी काही संपर्क न झाल्याने मानसीने जिद्द करून पियुष सोबत तिला भेटायला तिच्या फ्लॅटवर आल्या. पण घर लॉक होते. शेजारी चौकशी केली तर कळले विना 2 दिवसापासून घरी आलीच नाही. विना घरी नाही, मग अचानक गेली कुठे? तिचा नंबर अजूनही बंद दाखवत आहे. पियुष, मला ना खूप भीती वाटते. आपली विना ठीक तर असेल ना? कारमध्ये बसताच माणसे बेचैन होत बोलल्या. तू ना विनाकारण त्रास करून घेत आहेस मान. अगं, विना ॲक्टर आहे, आली असेल कुठली शूटिंग वगैरे, नाहीतर कुठे बाहेर गेली असेल. मान्य तुला तिची काळजी आहे, पण मान, आपण तिच्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर तर नाही ना करू शकत. विना प्रतीची मानसीची अति काळजी बघून पियुष समजावणीच्या सुरात बोलले. मी तिच्या लाईफमध्ये इंटरफेअर नाहीच करत आहे. मला फक्त तिला बघायचे आहे पियुष.
वीणासोबत नक्कीच काहीतरी घडले. माझा अंतरात्मा मला सांगतोय, जोवर मी तिला सुखरूप बघणार नाही मला चैन पडणार नाही. मानसी व्याकुळ स्वरात बोलल्या. शनाया, किती किती दिवस तुला दिसत नाही तरी कधी एवढी व्याकुळ झाली नाहीस. पण तुझी वीणासाठी एवढे व्याकुळ होणे मला कळत नाही. पियुषने शेवटी त्यांच्या मनाला भेडसावणारा प्रश्न विचारलेच. त्यावर मानसी काही क्षण शांत झाल्या. आपण शनायाला एवढे प्रेम दिले, ती आपली मुलगी नाही माहीत असूनही जीवापाड जपले. जगातील सगळे सुख तिच्या पायाशी आणून ठेवले, पण ती कधी आपली मुलगी बनूच शकली नाही. भलेही तिला खरं काय ते माहीत नाही, पण वागणं तरीही परक्यासारखे. तुम्ही एवढे संकटात होतात माहीत असूनही ती भेटायला आली नाही. एवढे कसे सततच धुंद व्हायचे. त्यातल्या त्यात विना, तिचा आपल्याशी काही एक संबंध नसतानाही ती आपुलकीने आपली विचारपूस करत असते, आपल्यावर जीव ओवाळून टाकते. आणि आज तुम्ही सुखरूप आहात ते फक्त तिच्यामुळे. मग कसे तिची काळजी नाही वाटणार. मानसी बोलल्या. त्यावर पियुष शांत झाले. शनायाचे वागणे नजरेसमोर फेर धरून नाचू लागले. त्यांना वाईट वाटू लागले. त्यांचे संस्कार कुठेतरी कमी पडले असावे याचा विचार येताच दोघेही दुःखी झाले. अचानक नजरेसमोर त्यांच्या छोट्याशा बाळाचा चेहरा आला. कुठे असेल माझी लेक, कशी असेल ती. ती आज आमच्यासोबत असती तर आम्हाला कशाची कमी नव्हती. तिला माहीत असेल का तिचे आई बाबा दुसरे कोणी आहेत. पण तिला कसे कळणार. माझ्या लेकीला तिचे दुसरे आई बाबा खूप प्रेम देत असतील. तिला कशाची कमी नसेल, मग कसे आमची आठवण येणार. तिचे तर लग्नही झाले असणार. आपल्या संसारात रमली असेल का ती. मानसीच्या मनात अचानक विचार चमकून गेला आणि त्या अस्वस्थ झाल्या. त्यांना दरदरून घाम फुटला. त्यांचे श्वास फुलले. छातीवर हात ठेवून त्या मोठमोठ्याने श्वास घेऊ लागल्या. त्यांनी घाईने विंडोची काच खाली केली तेव्हा कुठे पियुषचे त्यांच्याकडे लक्ष गेले. मानसी, काय होत आहे तुला. पियुषने कार थांबवून त्यांच्या पाठीवरून हात फिरवत घाबरून बोलले. माहीत नाही, खूप त्रास होतोय. पियुष, माझा श्वास गुदमरत आहे. मानसी मोठ्याने श्वास घेत कसे तरी अडखळत बोलल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले. तू घाबरू नकोस, आपण लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊ. बोलतच पियुषने कार स्टार्ट करून वेगाने हॉस्पिटलच्या दिशेने पळवले. वीणा बेडवर बसून होती. आद्या तिच्या पुढ्यात बसून तिला नाश्ता भरवत होती. आद्याकडून मिळणाऱ्या स्पेशल ट्रीटमेंटने वीणा सुखावली. दारात उभा विद्युत चोरून वीणाला बघू लागला. 2 दिवस झाले तिला शुद्धीवर येऊन, पण तो मात्र तिला भेटला नव्हता. फक्त दुरूनच तिला बघून तो बाजूला निघून जायचा. असे चोरून बघण्यापेक्षा तिला भेटून काय येत नाहीस. तीही तुझीच वाट बघत आहे. पाठीमागून आवाज आला. तसे विद्युत दचकला. तो काही न बोलता मान खाली घालून बाजूला झाला. किती दिवस तू परिस्थितीपासून पळणार आहेस. सम्राट त्याच्या डोळ्यात बघू लागला. विद्युत अस्वस्थपणे हाताची चोडबोड करत नजर चोरून इकडे तिकडे बघू लागला. सम्राटला त्याचे मन कळले असावे. तुझी काहीच चूक नव्हती विद्युत. ती वेळ तशी होती. नियतीचा खेळ होता तो. तुझे अचानक तिथून जाणे आणि वीणाचे तुझ्या कारसमोर येणे निव्वळ एक योगायोग होता. तो विनाकारणच गिल्ट वाटून घेऊन स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. त्याच्या शोल्डरवर हात ठेवून सम्राट समजावणीच्या सुरात बोलला. मला नाही माहिती नियतीने काय डाव रचले. मला नाही माहिती तो योगायोग होता की नाही. पण मला हे माहीत आहे, वीणा माझ्यामुळे मृत्यूच्या दारात पोहोचली होती. माझ्यामुळे ती आज या अवस्थेत आहे. मी तिच्या लायकच नाही आहे. तिला साधे प्रोटेक्ट करू शकत नाही. मग माझा काय उपयोग. नुसते प्रेम असून काय कामाचे. विद्युत गंभीर स्वरात बोलला. अजूनही नजरेसमोर ती घटना जशीच्या तशी फेर धरून नाचत होती. तो अधिकच अस्वस्थ झाला. विद्युत आले होते का भेटायला. वीणाचा नाश्ता झाला तसे तिला मेडिसिन देत आद्याने विषय काढले.
त्याचे नाव ऐकताच तिची नजर दरवाजाकडे गेली. तो नव्हताच. तिचे मन खट्टू झाले. ते नाही येणार वहिनीसाहेब, मला माहीत आहे. माझ्या अशा अवस्थेसाठी ते स्वतःला ब्लेम करत असणार. एकदा बरे झाले की त्यांना चांगलेच रागवणार आहे मी. वीणा लटक्या रागात बोलली, पण त्याच्या नुसत्या विचाराने तिचे डोळे भरून आले. एवढ्या मोठ्या संकटातून ती बाहेर आली. त्याला डोळे भरून बघायचे होते. त्याच्या मिठीत शिरून तिला मन रीते करायचे होते, पण तो तर दूर पडत होता तिच्या. तू जास्त विचार करू नकोस विनू. त्यांना सावरायला थोडा वेळ दे. तेच जास्त दिवस तुझ्या दूर राहू शकणार नाही. तिचे डोळे पुसत आद्या बोलली. तिने हसत होकारात मान हलवली. बरं, तू आता आराम कर, मी आहे बाहेर. तिला झोपायला मदत करून आद्याने तिच्या अंगावर पांघरून ओढले. विनू, तू ठीक आहेस ना? अचानक हे काय झाले? लक्ष कुठे होती तुझी? तुला काही झाले असते तर आम्ही काय केले असते? वसुधा, कावेरी, कस्तुरी लगबगीने आत आल्या. तिघीने आत येताच तिला मिठी मारली. तिघीही काळजीने तिला बघत होते, डोळे भरून आलेले. तिघींना बघून तिच्या ओठावर हसू फुलले. ती उठून बसली. मी एकदम ठीक आहे गर्ल्स. तुमच्या सगळ्यांचे ब्लेस माझ्या पाठीशी असताना मला काय होणार होते? पण मी इथे असल्याचे तुम्हाला कसं कळलं? मीना बोलली. तसे तिघींनी एकमेकांना पाहिले. मला एका अननोन नंबरवरून मेसेज आला, तुझे ॲक्सिडेंट झाले आणि तू या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेस. पहिले तर विश्वास बसला नाही, पण तुझा नंबर स्विच ऑफ होता आणि घर लॉक, म्हणून मग तुला शोधत आम्ही इथे आलो, कावेरी बोलली. तेव्हाच टीव्हीवर झळकणाऱ्या न्यूजने सगळ्यांचे लक्ष टीव्हीच्या दिशेने वळले. न्यूजवर 3 पुरुषांचे फोटो फ्लॅश होत होते. शहराबाहेरच्या एका बंद गोदामला भीषण आग लागली. त्या आगीत या 3 व्यक्तींचा होरपळून मृत्यू झाला. आमच्या सूत्रांकडून अशी माहिती हाती लागली की हा भास्कर शेवाडे, मोडसा कोल्हापूरचा, हा मुलींचा दलाल होता. देश विदेशात मुलींना पोहोचविण्याचे काम करायचा. तर हा दुसरा प्रसाद भोईर, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लग्न करणे आणि काही दिवसांनी त्या मुलींना देह व्यापारात उतरवणे, हे त्याचे मुख्य काम. त्यांची खूप मोठी टोळी होती. त्यांनी कितीतरी निष्पाप मुलींचे आयुष्य बर्बाद केले. आज या नराधमांचा कायमचा अंत झाला. न्यूज ऐकून आद्या, कावेरी, कस्तुरीचे डोळे मोठे झाले. हे नक्कीच सम्राटचे काम असणार. काय मस्त शिक्षा दिली बिचारे सम्राट. परवा विनाकारण रागावले मी त्यांना. आद्या मनातच बोलली. बापरे, किती भयानक माणसे होती ही. बरे झाले होरपळले. अशा लोकांना तर भर चौकात फाशी द्यायला हवी होती. पण निसर्गाचा खेळ निराळा, कावेरी बोलली. त्यावर कस्तुरीने सहमती दर्शवली. वसुधा मात्र धापकन बेडवर बसली. डोळे भरून आले. वीणाची नजर तिच्यावर पडली. तिची रिॲक्शन बघून वीणाच्या मनात शंका आली. वसू, वीणाने तिच्या हातावर हात ठेवले. हा माणूस त्याच लायक होता वीणा. आज हा इथे नसताना गेला तरी याला शिक्षा करायला मी काहीही केली असते. याच्यामुळेच माझेही आयुष्य पणाला लागले होते. माझे नशीब थोर की मला तू भेटलीस, पण कितीतरी मुली यांच्या बळी पडल्या. वसुधा डोळे पुसत टीव्हीवर झळकणाऱ्या प्रसादवर तिरस्कारीत नजर टाकून बोलली. कावेरी, कस्तुरीला त्यांच्या बोलण्याचा काही अर्थ तर कळला नाही, पण काहीतरी भयानक होते हे मात्र कळले. त्या काळजीने वसूकडे बघू लागल्या. डोंट वरी गर्ल्स, आता आपले दुःखाचे दिवस संपले. आता आपला एकच उद्देश स्वतःला सिद्ध करायचे, आपल्या क्षेत्रात रॉक करायचे. काय म्हणताय गर्ल्स? वसुधा स्वतःला सावरत फुल जोशात बोलली. वीणाने हसतच तिच्या हातावर हात ठेवले. पाठोपाठ कावेरी, कस्तुरी. आद्या हसतच त्या चौकडीला बघू लागली. आता वीणाची चिंता मिटली होती. वीणा अपेक्षेने आद्याकडे बघू लागली. तिची नजर बघता आद्याने त्यांच्या हातावर हात ठेवले. मी कायम तुमच्या सोबत आहे, आद्या वीणाला आश्वस्त करत बोलली.
डॉक्टरांना भेटून पियुष मानसी हॉस्पिटलच्या बाहेर आले. डॉक्टर काय म्हणाले कळले ना? तू विनाकारण कशाचाही विचार करायचे नाहीस हा मान, फक्त स्वतःची काळजी घ्यायचीस. पियुष त्यांना रागावत बोलले. त्यांनी फक्त होकारात मान हलवली. तू इथे थांब, मी कार घेऊन येतो, बोलून पियुष पार्किंगमध्ये निघून गेले. मानसी गेटपाशी उभ्या होत्या तेव्हाच त्यांची नजर ओजसवर पडली. ओजस, इकडे काय करतो? विचार करतच मानसी त्यांच्या जवळ गेल्या. ओजस, सगळं ठीक आहे ना? तू इकडे काय करतोस? मानसी बोलल्या तसे ओजस चपापला. आत वीणा ॲडमिट आणि तिच्या काळजीने व्याकुळ तिच्या रूमबाहेर बसून असलेला विद्युत. वीणा विद्युतचे नाते यांना कळले तर नक्कीच घरात प्रलय येईल, वाटून गेले त्याला. आंटी तुम्ही इथे? ओजस बोलला. बरं नव्हतं तर जरा चेकअपसाठी आले होते, पण तू इथे कसा? सगळं ठीक तर आहे ना? मानसी बोलल्या. त्यावर काही वेळ ओजस शांतच राहिला. त्याची नजर दुसऱ्या गेटमधून सम्राटसोबत बाहेर पडणाऱ्या विद्युतवर गेली. तसे त्याला हायसे वाटले. हा आंटी, ती ॲक्ट्रेस वीणा आहे ना, त्यांना जरा भेटायला आलो होतो, ओजस नॉर्मल स्वरात बोलला. वीणा? ती हॉस्पिटलमध्ये आहे? काय झाले तिला? आता कशी आहे ती? कुठे आहे? मला तिच्याकडे घेऊन चल. वीणाचे नाव ऐकताच मानसीच्या जीवात जीव आले, पण तिला बरं नाही विचार करून त्या अस्वस्थ झाल्या. सगळं विसरून त्या पडतच वीणाला भेटायला निघून गेल्या. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.